अवश्य या काय घरी. आमच्यासारख्या खवय्यांसाठी उपवास थोडा वेगळा असतो ना. आम्ही सकाळी चिप्स खातो, दुपारी भगर खातो, संध्याकाळी खिचडी खातो, रात्री फक्त फळं खातो, झोपताना फक्त उपवासाची फराळी मिसळ खातो. असा आम्ही उपवास करतो. त्यामुळे आम्हाला अशा खवय्यांना हे असे वेगवेगळे पदार्थ आवडतात. उपवासाचे दहीवडे खाऊया. लागणारं साहित्य काय ते बघूया. उपवासाचे दहीवडे काय साहित्य आहे? उपवासाचे दहीवडे, हम्म, शिजवलेली वरईचे तांदूळ, हम्म, शिजवलेला बटाटा, हम्म. उपवासाचे पीठ, कोथिंबीर, गोड दही, शेंगदाण्याचा कूट, चिंचगुळ्याची चटणी, हिरवी चटणी, डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची, लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ. वा 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 वा. चला कृती पहिल्यांदा काय करूया. बाउल घेऊया. बर. वरीचे तांदूळ. मी म्हणत होतो लहानपणीची एखादी पंढरपुरातली वारीची काही आठवण, आहे ना, कारण तेव्हा ना आपल्याला खूप प्रश्न पडत असतात. हो, हे एवढे लोक कुठून आले, कुठून आले. कशासाठी आलेत, होय, तर काही आहे का आठवण? हो. काय लहानपणी काय व्हायचं, प्रदक्षिणा रोडवरच माझ्या आईचं घर आहे. हा. संध्याकाळी पांडुरंगाचा रथ येतो 4 वाजता. अच्छा. पूर्ण प्रदक्षिणा रोड असतो. हा. त्यावेळेस काही खाली जाता येत नाही, खूप गर्दी असते. हा. म्हणून आम्ही रथ याच्या वेळेस सगळे ते वरती टेरेसवर यायचो, माडीवर. वरती. हा. आणि वरती माडीवर आल्यानंतर आम्ही रुमालामध्ये त्यांना दक्षिणा टाकायचो, पॅक करून हा. त्यांच्याकडे टाकायचो. हा. आणि ते काय करायचे, ते दक्षिणा काढून त्यातला प्रसाद, त्यावेळेस खारीक असायची, हा. खारकेचा प्रसाद, हा. ती त्यात रुमाला ते हे करून पुन्हा आमच्याकडे वर टाकायचे. टाकायचे. पण ते प्रसाद आम्हाला मिळायसाठी सगळ्यांची मागो, असं सगळ्यांचे हात. काय गोड आठवण आहे. पण हे तेवढ्या धावपळीत, तेवढ्या गर्दीत हे हो, देवाणघेवाण, हो, तुम्ही हो. पैसे तिथं हो. हे आणि लगेच खारी त्यांनी लगेच टाकायचे. अरे देवा, फारच गोड. चला पुढे जाऊया. काय करायचंय? शिजवलेला बटाटा, हम्म. उपवासाचे पीठ, कोथिंबीर. बरं, काही घरांमध्ये उपासाला कोथिंबीर चालत नाही, हो, काही घरात चालत नाही, जिरं पण चालत नाही. जिरं पण चालत हा. नाही. तुमच्या घरात चालत असेल तर घालायचं, नाही तर नाही. हम्म. जिरे हे काय घातलं? जिरेपूड बर. आणि मिरची. हम्म. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल चालेल ना? हो. हे एकजीव होईपर्यंत आपण तेल तापायला ठेवू. हे काम मी हलकं करतो. तुमची खूप मदत होते मला यात. थँक्यू सो मच. तेल एवढं पुरेल का थोडं लागेल? नाही नाही, बस. आता काय राहिलंय? आता मीठ राहिले, बस. काय करूया आता पुढे? आता तेल पाण्याचा हात असं लावून वडे छान. वळून घेऊयात असे. चला, तेलही तापलेलं आहे, वडे पण तयार झालेले तयार आहेत. झालेले आहेत. तळायचे का? आता तळून घ्यायचे. छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचे. हे तळून झालं की पुढे काय? वडे घ्यायचे, खायचे? नाही, मग आता ते तळलेले वडे गरम असतानाच पाण्यात टाकायचे. अजून वेळ आहे म्हणजे. मला सांगा, हे वारकरी जेव्हा येतात पंढरपूरला तेव्हा इंटरनेट सेवा चालू असते का हो? असते असते. कारण एवढे लोक म्हणल्यानंतर नाही, ते कधी जाम होते थोडस, हा. पण असतात, चालू असतात. टॉवर सगळे हे होतात. अच्छा. आणि मूळ जेव्हा पालखी रिंगण होतं वाखरीला, हम्म. रिंगण झाल्यानंतर पालखी विसाव्याच्या तिथं आलं की लगेच पाऊस सुरू होतो हम्म. स्वागताला पालखीच्या. वा वा. चला, वडे तयार झालेले वया आहेत. तयार झाले. आता हे पाण्यात डायरेक्ट पाण्यामध्ये झारायला पण जाणवते ते कुरकुरीत झाल्याचं. हे पाण्यात का घालायचे? सोकिंग व्हायला, मऊ व्हायला. अच्छा. का बरं? असे पण नुसते आपण चटणी बरोबर खाऊ शकतो. हा, मला काय वाटतं, प्रेक्षकांना आपण कसं ऑप्शन हो, दाखवलं ना हो, की त्यांनाही हो. मजा येते हो, ना. हो. 2 वडे असंही दाखवायचे. हो. आता काय करूया? आता हे 5 मिनिट सोक होऊ द्यायचे आणि मग प्रेस करून काढायचे. आता हे सर्व पाण्यातनं निथळून घेऊयात. बर. आता यावर गोड दही. अरे बापरे, एवढं का? दह्याचं स्नानच आहे म्हणजे. थोडं दाण्याचं दाण्याचं कूट. चिंचगुळाची चटणी. मस्त, फारच छान. हिरवी चटणी.
सजावटीला डाळिंबाचे दाणे, वा वा वा, खूपच सुरेख, मस्त. लाल तिखट वरून भुरभुरायचं हा, आणि जिरेपूड सुरेख, फॅन्टास्टिक, अप्रतिम. आणि कोथिंबीर. वा 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 वा. उपवासही एवढा टेम्पटिंग, एवढा देखणा, एवढा खतरनाक आणि कमालीचा असू शकतो, इतका चविष्ट. हे म्हणजे आम्हाला काय, उपवास करायला आम्ही मोकळे. आमच्यासारख्या मुलांना उपवासाला असे पदार्थ केले की जरा मज्जा येते, हो की नाही? फारच छान, अप्रतिम पदार्थ तुम्ही तयार करून दाखवला. खवय्यांनो, उपवासाचे दहीवडे तयार झालेले आहेत. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. उपवासाचे दहीवडे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शिजवलेले वरीचे तांदूळ अर्धी वाटी, उकडलेला बटाटा अर्धी वाटी, उपवास पीठ 2 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, गोड दही आवडीनुसार, शेंगदाण्याचं कूट आवडीनुसार, चिंच गुळाची चटणी आवडीनुसार, हिरवी चटणी आवडीनुसार, डाळिंबाचे दाणे आवडीनुसार, बारीक चिरलेली हिरवी मिरची 2 चमचे, जिरेपूड अर्धा चमचा, लाल तिखट आवडीनुसार, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये शिजवलेले वरीचे तांदूळ, उकडलेला बटाटा, उपवासाचे पीठ, कोथिंबीर, जिरेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून गरम तेलात तळून घ्या. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात तळलेले वडे काढून घ्या. आता वडे निथळून एका ताटात ठेवा. त्यावर गोड दही, शेंगदाण्याचं कूट, चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी, डाळिंबाचे दाणे, लाल तिखट, जिरेपूड आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. उपवासाचे दहीवडे तयार. अजिबात वेळ न वाया घालवता आपण उपवासाचे दहीवडे खाऊया. पहिला मान माझा का तुमचा? तुमचाच. ठीक आहे, तुम्ही म्हणताय हा. तसं खातो ना. खाऊन बघा, फार सुरेख झालेत. अरे वा 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 वा, फारच सुरेख. प्रांजली ताई, थँक्यू सो मच, तुम्ही हो, इथे आलात. नमस्कार. तुमच्या घरातल्या सगळ्यांना आमचा नमस्कार सांगा. आणि पंढरपूरला पोचलात की पांडुरंगाला आमचा साष्टांग दंडवत नक्की, सांगा. नक्की. आमच्या सगळ्या कुटुंबाचा, हो, नक्की. झी मराठीचा, आम्ही सारे खवय्येचा, हो, माझा आणि नक्की. आमच्या सगळ्या परिवाराचा. नक्की. थँक्यू सो मच, तुम्ही इथे हो. आलात. आम्हाला फार आनंद झाला. हो. खरं तर पंढरपूरच्या माणसाला आम्ही काय देणार? तुमच्याकडे वैकुंठ नगरीचं एवढं मोठं सोनं आहे, पांडुरंग आहे. हो. पण आमच्या झी मराठीच्या कुटुंबाकडनं एक छोटीशी भेट. धन्यवाद, खूप मनापासून नमस्कार. हो. आणि पांडुरंगाला आमचा नक्की नमस्कार तुमच्या सांगा. खवय्यांसाठी मी एक उखाणा तयार केलाय. आम्हाला ऐकवा की मग. माहेर सासर आहे देवाची पंढरी, वा पराग्रावांनी सांगितलंय पाहून ये मुंबईची मायानगरी. वा, आम्ही सारी खवय्यांची कीर्ती घरोघरी, अवश्य यावे तुम्ही सर्वांनी पंढरपुरी. किती छान. पंढरपूरही आलं, परागरावही आले, आम्ही पण आलो आणि मुंबई पण आली. आम्ही नक्की येऊ. हो, पण नक्की या. जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत आमचा नमस्कार हो, सांगा. सांगते. धन्यवाद, आम्ही नक्की येणार.